हेलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. एम लक्ष्मीकांत MCQ सिरीजमध्ये पुढच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण याच्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न त्याची उत्तरं डिस्कस करणार आहोत. तर आज आपण वेळ न दौडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधाने लक्षात घ्या आणि दिलेल्या विधानामधून कोणती विधानं बिनचूक आहेत ना, तर ते आपल्याला शोधायचं आहे. पहिलं विधान पाहूया. पहिलं विधान आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियाप्रमाणेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करता येते. तर पहिलं सेंटेन्स जर बघितलं तर ते तुम्हाला आपलं सेंटेन्स हे बरोबर आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून जसं दूर केलं जातं तसंच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करता येते. आता त्याची प्रोसेस कशी आहे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून कोणाच्या आदेशानं पदच्युत करता येतं, तर ते आहेत राष्ट्रपती. आता संसदेनं अशा पदच्युतीसाठी जे त्यांचं त्या निवेदन आहे ना, तर ते अगोदर राष्ट्रपतीला सादर करावं लागतं. त्याच्या अगोदर त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने त्याला समर्थन दिलं पाहिजे, तरच त्यांना त्या पदावरून खाली घेता येतं. विशेष बहुमत म्हणजे कसं की एक सदस्य संख्येचे म्हणजे एकूण ग्रहातील एकूण जी सदस्य संख्या आहे त्याच्या बहुमतानं आणि त्या ग्रहामध्ये उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमतानं मंजुरी दिली पाहिजे, तरच त्यांना पदावरून खाली घेता येतं. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश आहे त्याला पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग चालवला जातो. तर तो न्यायाधीश चौकशी कायदा 1968 त्याच्या अंतर्गत ती प्रोसेस केली जाते. आणि जर आता समजा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश आहे त्याला पदावरून खाली दूर घ्यायचे, तर असा जो प्रस्ताव असतो ना, तर तो लोकसभेमध्ये किती लोकांनी त्याला पाठिंबा द्यायला हवा किंवा किती लोकांच्या स्वाक्षरी असणं गरजेचं आहे. तर लोकसभेमध्ये 100 सदस्यांच्या स्वाक्षरीनं आणि किंवा राज्यसभेमध्ये 50 सदस्यांच्या स्वाक्षरीनं लोकसभा सभापती व राज्यसभेचे जे अध्यक्ष असतील त्यांना सादर केला जातो आणि त्याच्यावरनं पुढची प्रोसेस होती. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरं जे सेंटेन्स दिले, उच्च न्यायालयामध्ये पूर्ण वेळ काम केलेल्या न्यायाधीशाला निवृत्तीनंतर वकिली करणे किंवा कोणत्याही कोर्टात किंवा अधिसत्तेबाबत भारतात कार्य करण्यास परवानगी नाही, अशा प्रकारचे हे वाक्य आहे. तर हे विधान बरोबर आहे का, तर हे विधान थोडंसं चुकीचं आहे. लक्षात घ्या, उच्च न्यायालयाचे जे निवृत्त झालेले न्यायाधीश असतात ना, तर त्यांना कुठं काम करू शकतात, तर ते पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. कुठं काम करू शकतात, तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतात. एक तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनू शकतात, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे तो जे उच्च न्यायालय, समजा महाराष्ट्र उच्च न्यायालय सोडून इतर जे उच्च न्यायालय असतील तर अशा ठिकाणी सुद्धा ते न्यायाधीश म्हणून जाऊ शकतात. परंतु त्यांना कोणत्याही प्राधिकरणामध्ये व्यवसाय ते करू शकत नाहीत, अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. इथं चुकलं काय, तर इथं चुकलेलं आहे की कोणत्याही कोर्टात वकिली करणे किंवा कोणत्याही कोर्टात कार्य करण्यास परवानगी नाही, असं नाहीये. सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. त्यामुळे हा पॉईंट लक्षात घ्या. म्हणजे या दोन सेंटेन्स मधून फक्त विधान एकच बरोबर आहे, दुसरं विधान चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, माणसाच्या कर्तव्यांच्या जाहीरनाम्याने सुरुवात करा आणि मी खात्री देतो की जसा हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येतो तसे हक्क मागोमाग येतील, असं विधान प्रसिद्ध विधान कोणाचे? MPSCने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न येऊन गेलेला आहे या पॉईंटवर. तर तो विधान आहे महात्मा गांधी यांचं फेमस विधान आहे. त्यामुळे हे उत्तर सुद्धा लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट नाही? 4 विषय दिलेले आहेत. पांतग्रही म्हणजे पांतग्रहपाल, पैज व जुगार, औषध व वीज आणि पथकर. तर याचं स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर आहे, म्हणजे आपल्याला तुम्हाला ना हे राज्य सूची, समवर्ती सूची आणि केंद्र सूची किंवा संघ सूची म्हटलं जातं त्याला. तर ह्या सगळ्या सूचीमध्ये कोणते विषय आहेत ना, तर ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, औषध आणि वीज हे अचूक उत्तर आहे, कारण औषध आणि वीज हे राज्य सूचीमध्ये नाही आहे. याच्यात नोंद केलेली आहे. हे कशामध्ये येतं, तर हे समवर्ती सूचीमध्ये येतं. औषध आणि वीज कशामध्ये येतं, समवर्ती सूचीमध्ये येतं. ओके. आणि समवर्ती सूचीमधला हा विषय क्रमांक आय थिंक 19 येतोय. समवर्ती सूचीमधला जो विषय क्रमांक आहे तर तो 19 आहे, औषध आणि वीज. औषध आणि विष, औषध आणि विष. ओके, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संसद सदस्य आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य यांच्या निवडणुकी संबंधीच्या वादाबाबतचे खटले चालवण्याबाबतचे उच्च न्यायालयाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या न्यायाधिकार क्षेत्रामध्ये येतो? म्हणजे उच्च न्यायालयाचा कोणत्या न्यायाधिकार क्षेत्रामध्ये संसद सदस्य आणि राज्य विधिमंडळ सदस्य ना यांच्या निवडणुकीबाबत जो विवाद झाला असेल ना, तर त्याचे खटले चालवण्यात येतात. पहिला ऑप्शन आहे पर्यवेक्षणाचे अधिकार, प्रारंभिक, असे 4 ऑप्शन दिलेले.
आता एक लक्षात घ्या, तुम्हाला याच्यामध्ये ना पर्टिक्युलरली लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की तुम्हाला प्रारंभिक अधिकार क्षेत्र, याचं उत्तर आहे प्रारंभिक अधिकार क्षेत्र. प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये ना 5-6 पॉईंट महत्वाचे, त्याच्यावर ना फिरून फिरून प्रश्न कायम विचारले जातात. प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये संसद आणि राज्य विधिमंडळ यांच्या सदस्यांच्या निवडणुकीबाबतचे विवाद डायरेक्टली येतात उच्च न्यायालयाच्या क्षेत्रामध्ये, प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये. दुसरा एक महत्त्वाची गोष्ट डायरेक्टली येते ती म्हणजे नागरिकांच्या जर मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करायची असेल तर त्याच्या संदर्भातले जे खटले असतील ते सुद्धा उच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्येच येतात. कुठले? मूलभूत हक्कांची अंमलबजावणीच्या बाबत. इथून पुढे 2 गोष्टी लक्षात ठेवायचं. दुसरं म्हणजे घटस्फोट, विवाह, इच्छापत्र, कंपनी कायदे, न्यायालयाचा अवमान, एवढे असे जे घटक आहेत ना, याचे सुद्धा अधिकार किंवा याचे सुद्धा क्षेत्र हे प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्येच येतं. विवाह, घटस्फोट, इच्छापत्र, कंपनी कायदे किंवा न्यायालयाचा अवमान, हे 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवायचा, परीक्षेला महत्वाचं आहे. त्याचबरोबर समुद्र आणि जहाजाच्या संदर्भातले कोणतं प्रकरण असेल ते सुद्धा उच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्येच येतं. त्याचबरोबर आणखी काय सांगू शकतो तुम्हाला, तर एखादा समजा दुय्यम न्यायालयामधून एखादा उच्च न्यायालयामध्ये वर्ग केलेला खटला असेल आणि त्या खटलाचा घटनेचा अन्वयार्थ लावायचा असेल तर त्याच्या संदर्भातले खटले सुद्धा उच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्येच येतात. हे दुसरी गोष्ट. आणि काही असे उच्च न्यायालय होते की त्यांना मोठ्या रकमाबाबत ना प्रारंभिक अधिकार क्षेत्र दिलेले होतं, परंतु नंतर तो फौजदारी प्रक्रिया कायदा आल्यानंतर ते बरंचसं चेंज केलेलं आहे. तर तुम्हाला ना परीक्षेला प्रश्न विचारला उच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र, तर 4-5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं लक्षात ठेवायचं, संसद व राज्य विधिमंडळाचे सदस्य यांच्या निवडणुकी वादाबाबतचे खटले. दुसरं लक्षात ठेवायचं, नागरिकांचं मूलभूत हक्कांची अंमलबजावणी. तिसरा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, इच्छापत्र, विवाह, घटस्फोट, कंपनी कायदा आणि न्यायालयाचा अवमान याच्या संदर्भातले जे विषय असतील त्याच्याबाबतचे खटले. त्यानंतर समुद्र आणि जहाजाच्या संबंधात असलेली काही प्रकरणं याबाबतचे विषय. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, दुय्यम न्यायालयातून उच्च न्यायालयामध्ये एखादा खटला गेला असेल तर त्याचा अन्वयार्थ लावायचा, त्या घटनेचा अन्वयार्थ लावायच्या संदर्भातले जे खटले असतात ते सुद्धा उच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेतील कलम 45 मधील विषयामध्ये बदल करण्यात आलेला आहे? तर तुम्हाला 45वी घटना दुरुस्ती म्हटल्यानंतर कलम 45 म्हटल्यानंतर आणि त्याच्यामध्ये केलेले बदल, तर ते येतं 86वी घटना दुरुस्ती, शिक्षणाच्या संदर्भामध्ये असलेली महत्त्वाची घटना दुरुस्ती. परीक्षेला ना तुम्हाला कधी कधी याच्यावरही फसवलेलं आहे, 86वी घटना दुरुस्तीचं इयर किती आहे ते घटना दुरुस्ती, तर ती 2002 लक्षात ठेवायचं आहे आणि हे शिक्षणाच्या संदर्भामध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? 86वी घटना दुरुस्ती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अनुसूचीचा समावेश भारतीय राज्यघटनेत पहिली घटना दुरुस्ती करून करण्यात आलेला होता? तर याचं उत्तर आहे 9वी अनुसूची. 9वी अनुसूचीमध्ये काय, तर जमीन सुधारणाविषयी किंवा जमीनदारी पद्धत रद्द करण्याविषयी जे राज्य सरकारचं किंवा इतर बाबीविषयीचं संसद आणि त्यांचं कायदे आणि नियमन याच्या संदर्भामध्ये असलेली ही 9वी अनुसूची आहे किंवा त्याला परिशिष्ट असं आपण म्हणतो. दुसरं म्हणजे पहिली घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झालेली आहे? 1951 साली झालेली आहे. आणि पहिल्या घटना दुरुस्तीनं म्हणजे पहिली घटना दुरुस्ती अधिनियम 1951 असं म्हटलं जातं. पहिल्या घटना दुरुस्ती अधिनियमानुसार हे परिशिष्ट भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आलं होतं. सुरुवातीला याच्यामध्ये असे एकूण 13 कायदे टाकले होते. आता कसं असतं, ह्या परिशिष्ट किंवा या अनुसूचीचं एक वैशिष्ट्य असं होतं, याच्यामध्ये कोणताही कायदा जर टाकला तर असं होतं की त्याचं न्यायिक पुनर्वलोकन करणं पॉसिबल होत नव्हतं, म्हणजे करता येत नव्हतं. तर त्याच्यानंतर 24 एप्रिल 1973 नंतर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या डिसिजननुसार त्याच्यामध्ये आता चेंजेस करता येतात असं म्हटलेलं आहे. परंतु तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की 9वी अनुसूची ऍड झाली पहिल्या घटना दुरुस्ती अधिनियमानुसार, कलम आहे 1951 नुसार. ओके. त्यानंतर 8वं परिशिष्ट सांगितलं. 8वं परिशिष्ट हे भाषांच्या संदर्भामध्ये आहे. आणि 10वं परिशिष्ट जे दिलेलं आहे किंवा 10वी अनुसूची म्हटलेलं आहे, तर ती 10वी अनुसूचीमध्ये येतं पक्षांतरबंदी कायदा. कोणती घटना दुरुस्ती? 52व्या घटना दुरुस्तीनुसार. 52वी घटना दुरुस्ती आहे 1985 सालाची आणि त्या घटना दुरुस्तीनुसार पक्षांतर विरोधी कायदा तो म्हणून परिशिष्ट ओळखलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने लक्षात घ्या. पहिलं विधान आहे 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्यानं राज्यघटनेमध्ये भाग 4A या विभागाचा समावेश करण्यात आला. तर हे सेंटेन्स बरोबर आहे डायरेक्टली. 1976ला 42वी घटना दुरुस्ती झाली, त्याने राज्यघटनेमध्ये भाग 4A चा ऍड करण्यात आला. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान बघा, आपल्याला बिनचूक विधानं ओळखायचे. दुसरं विधान पहा, या विभागामध्ये कलम 51
ए या एकमेव कलमाचा समावेश आहे, हे सुद्धा बरोबर आहे, एकमेव कलमाचा समावेश आहे. दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे. तिसरं विधान आहे, या घटना दुरुस्तीने नागरिकांच्या 10 मूलभूत कर्तव्यांची संहिता राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. तिसरं सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे 1976च्या 42वी जी घटना दुरुस्ती आहे त्या घटना दुरुस्तीने सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्यांची संहिता राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आली. सध्या किती आहेत तर 11 आहेत. मग 11वं कर्तव्य कोणतं तर पुढचं हे पहा, 89व्या घटना दुरुस्तीनुसार कलम 51A मध्ये आणखी एका मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. तर हे सेंटेन्स चुकीचं आहे. का चुकीचं आहे तर इथं 89व्या घटना दुरुस्तीनुसार म्हटलेलं आहे, तर 89व्या नसून ती 86वी घटना दुरुस्ती आहे. 86वी घटना दुरुस्ती अधिनियम 2002चा या अधिनियमानुसार भारत राज्यघटनेतलं कलम 51A मध्ये आणखी एका मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. तो ते असं स्टेटमेंट आहे, ते म्हणजे आई वडील व पालक असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी आपल्या 6 ते 14 वयोगट लक्षात घ्या, 6 ते 14 या वयोगटातील बालकांना किंवा पालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे त्यांचं कर्तव्य आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे 86वी घटना दुरुस्ती खूप महत्त्वाच्या 2002 साली झालेली शिक्षणामधली, कारण या घटना दुरुस्तीनं राज्यघटनेतलं कलम 21A यामध्ये पण थोडासा बदल केला. राज्यघटनेतलं कलम मार्गदर्शक तत्वामध्ये येतं ते कलम 45 त्याच्या विषयामध्ये पण थोडासा बदल केला, आणि राज्यघटनेतलं कलम 51A जे मूलभूत कर्तव्याच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये पण बदल केला. त्यामुळे 86वी घटना दुरुस्ती 2002ची ही शिक्षणाच्या संदर्भातली आहे, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे हे सेंटेन्स बरोबर आलं असतं, फक्त इथं 89च्या ऐवजी 86वी घटना दुरुस्ती म्हटलं असतं तर हे चौथं सेंटेन्स सुद्धा बरोबर ठरलं असतं. त्यामुळे पर्याय काय येणार, उत्तर काय येणार आपलं तर ABC बरोबर असणार उत्तर येणार. हा प्रश्न राज्यसेवेला MPSC मध्ये येऊन गेलेला आहे, तो म्हणजे भारतीय संसदेमध्ये खात्याच्या संबंधित डॅश डॅश स्थायी समिती आहेत. प्रत्येक समितीत डॅश डॅश सदस्य लोकसभेमधून आणि डॅश डॅश सदस्य राज्यसभेमधून आलेले असतात. आता याचं तुम्हाला मी डायरेक्ट उत्तर सांगतो, ते आहे पर्याय क्रमांक 2. भारतीय संसदेमध्ये खात्याच्या संबंधित महत्त्वाच्या किती स्थायी समिती असतात आहेत 24. त्याच्यापैकी किती सदस्य 21 सदस्य हे लोकसभेमधून आलेले असतात, आणि जे राहिलेले 10 सदस्य असतात तर ते राज्यसभेमधून आलेले असतात, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात खालीलपैकी कोण करतं. आता याचं जर तुम्ही व्यवस्थित अनालिसिस केलं तर घटना दुरुस्ती प्रक्रियेत सुरुवात करण्यात आणि दिलेलं काय आहे, लोकसभा, राज्यसभा, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि कायदामंत्री. डेफिनेटली पंतप्रधान आणि राष्ट्रपती तर येणार नाहीत. राहिलं लोकसभा आणि राज्यसभा यांचा सहभाग असतो, कारण कुठली घटना दुरुस्ती प्रक्रियेची सुरुवात त्यांच्या सभागृहामध्ये बिल मांडवूनच केली जाते. त्यामुळे A आणि B ऑप्शन असणारे शोधायचेच आपल्याला. तर याच्यामध्ये B 2 नंबरचा ऑप्शन डिलीट होतो. दुसरं म्हणजे पंतप्रधान त्यामध्ये येत नाहीत. राष्ट्रपतींचा सुद्धा संदर्भ त्यात कमीच राहतो, त्यामुळे ऑप्शन राहतो एकच, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करायच्या प्रक्रियेची सुरुवात कोण करतं तर लोकसभा आणि राज्यसभा करतात, हे लक्षात घ्या. आता माझा प्रश्न असा आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती प्रक्रिया करण्यासाठी राज्यघटनेतले एक कलम आहे, ते कलम कोणतं तर ते कलम आहे 368 आर्टिकल, नक्की लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय निवडणूक आयोगासंदर्भात दिलेल्या विधानापैकी कोणतं विधान चुकीचं आहे असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये पहिलं विधान पहा, हा आयोग एक मुख्य निवडणूक आयुक्त व 3 निवडणूक आयुक्त मिळून बनलेला आहे. तर हे विधान चुकीचं आहे डेफिनेटली. का तर एक मुख्य निवडणूक आयुक्त राज्यघटनेमध्ये दिलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये इथं 3 नसून इथं 2 आहेत, टोटल 3 आहेत. तर एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्त यांचा मिळून निवडणूक आयोग बनलेला आहे. दुसरं म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाबद्दल, निवडणूक आयोग हे राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार तर त्याचा आर्टिकल आहे 324, तेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. दुसरं म्हणजे त्यामुळे पहिलं सेंटेन्स तर डेफिनेटली चुकीचं आहे, हे ऑप्शन असू शकतं. बरं, दुसरं सेंटेन्स पाहूया, मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, तर हे सेंटेन्स बरोबर आहे. तिसरं सेंटेन्स आहे, त्यांचा कालावधी 6 वर्षाचा किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत जो अगोदर पूर्ण होईल तो, तर तिसरं सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. आणि यापैकी नाही, म्हणजे उत्तर काय असणार आहे, विधान चुकीचं कोणतं आहे तर पहिलंच विधान चुकीचं आहे, कारण निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि इतर 2 निवडणूक आयुक्त असतात. आता याच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे जेव्हा 1950 मध्ये जेव्हा निवडणूक आयोग स्थापन झाली तेव्हापासून 1989 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत ना निवडणूक आयुक्त हा एक सदस्य संख्याच होती ती. परंतु जेव्हा एक महत्वाची घटना दुरुस्ती आहे ती म्हणजे
मतदाराचं वय जेव्हा 21 वरून 18 वर्ष खाली करण्यात आलं त्याच्यानंतर तो 2 निवडणूक आयुक्ताची नियुक्ती केली होती. कधी केली होती तर 16 ऑक्टोबर 1989 ही तारीख आहे. 16 ऑक्टोबर 1989 या दिवशी काय केलेलं होतं, डिसिजन आला होता, तो म्हणजे 2 निवडणूक आयुक्ताची परत नियुक्ती केली होती. त्यामुळे निवडणूक आयोग कसा झाला होता, 3 निवडणूक आयोगांची जी बहुसदस्यीय संस्था म्हणून ती काम करत होती. परंतु जानेवारी 1990 मध्ये परत ती 2 पदं रद्द केली आणि त्यानंतर ऑक्टोबर 1993 मध्ये ना पुन्हा ते 2 निवडणूक आयुक्त नेमण्यात आले आणि तेव्हापासून आतापर्यंत निवडणूक आयोग हा जो आहे ना तर तो 3 सदस्यीय आहे. त्याच्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि इतर 2 निवडणूक आयुक्त त्यांच्या मदतीसाठी असतात. दुसरा प्रश्न असा आहे की राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल, सदस्यांचा म्हणतोय, मुख्य निवडणूक आयुक्ताचं म्हणत नाही, राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल सांगितलेला आहे की नाही, तर अशा प्रकारचे कोणती त्यामध्ये मेन्शन केलेलं नाहीये. निवडणूक आयोगाच्या सदस्याचा कार्यकाल सांगितलेला नाही, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे की खाली विधाने विचारात घ्या आणि या विधानामधून बरोबर कोणतं आणि चूक कोणतं ओळखायला सांगितले. प्रश्न आहे राज्य मानवी हक्क आयोगाच्या संदर्भामध्ये. पहिलं विधान आहे राज्य मानवी हक्क आयोग केवळ राज्य सूचीतील विषयाबाबतच्या मानवी हक्क उल्लंघनाची चौकशी करू शकतो असं दिलेलं आहे. तर हे सेंटेन्स सरळ सरळ चुकीचं आहे केवळ या शब्दामुळे. तर अशा प्रकारे नाहीये, मानवी फक्त राज्यसूचीतील करेल असं नाही, बाकी ठिकाणी नाही. आता राज्य मानवी हक्क आयोगाची जर तुम्ही कार्य बघितली, समजा एखाद्या कायद्याची परिस्थितीची पाहणी करायची आहे, त्यांना सुधारणा कळवायची, तर ते त्या तुरुंगामध्ये एखाद्या व्यक्तीला असेल तर त्या ठिकाणी ते भेट सुद्धा घेऊ शकतात. हे सुद्धा त्यांच्याकडं महत्त्वाचे अधिकार आहेत. तर बऱ्याच गोष्टींचे अधिकार आहेत. त्यामुळे पहिले विधान फक्त राज्यसूचीतील विषयाबाबत मानवी हक्क उल्लंघनाची चौकशी करू शकते असं नाही, बाकी सर्व गोष्टीबाबत सुद्धा करू शकतात. दुसरं जे सेंटेन्स आहे, राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक आणि पदच्युती राज्यपाल करतात. आता ह्या सेंटेन्समध्ये अर्धसत्य आहे असं म्हणू शकतो, त्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं आहे. पहिल्यांदा सांगतो, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य असतील तर त्यांची नेमणूक करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे, परंतु त्यांना पदच्युत पदावरून खाली करण्याचा अधिकार राज्यपालांना नसून तो राष्ट्रपतींना आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे अर्धसत्य वाक्य आहे, कारण इथपर्यंत फक्त राज्यपालांची नेमणूक बरोबर आहे, परंतु पदच्युती हा शब्द वापरलाय, त्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं ठरतंय. अचूक सेंटेन्स काय आहे, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य आणि सदस्यांची नेमणूक राज्यपाल करतात, पदच्युती कोण करतं, राष्ट्रपती करतात. त्यामुळे पहिलं पण चुकलंय, दुसरं पण चुकलंय, म्हणजे ऑप्शन डी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मितीबद्दल योग्य आहे. पहिलं सेंटेन्स आहे ते विद्यमान राज्यातील प्रदेश वेगळे करून केले जाऊ शकते. दुसरं सेंटेन्स आहे ते आणखी 2 राज्ये किंवा राज्य करून करता येईल. तिसरं सेंटेन्स आहे नव्या राज्याची निर्मिती एका सामान्य कायद्याने करता येते. आणि चौथं सेंटेन्स आहे राज्याच्या संमतीशिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही, किंवा केंद्रशासित प्रदेश बदलू शकत नाही, राज्यशासित प्रदेश म्हटलेला आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक डी जो दिलेला आहे तर हा डेफिनेटली चुकीचा आहे, आणि त्याच्यावरनं जर तुम्ही ऑप्शन टॅकल केलं तर तुम्हाला उत्तर मिळतं ABC बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले ABC बरोबर, हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. आता राज्यांच्या संमतीशिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकतं का, तर बदलू शकतं, हो बदलू शकतं. विद्यमान राज्यातील प्रदेश वेगळे करू शकतात ते, किंवा 2 राज्य किंवा राज्यातील भाग एकत्र सुद्धा करू शकतात, आणि नवीन राज्यांची निर्मिती एका सामान्य कायद्याद्वारे सुद्धा केली जाते. आणि समजा अशी प्रोसेस जर केली ना तर त्याला घटना दुरुस्ती समजण्यात येणार नाही. पुढचा जो प्रश्न आहे तर सध्या महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर अवलंबून आहे, म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल यांच्या भूमिकेमधला राष्ट्रपती राजवट राज्यघटनेमध्ये राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केव्हा केली जाऊ शकते. तर ह्याच्यामध्ये 4 सेंटेन्स दिलेत, ते तुम्हाला ओळखायचं आहे. आता तुम्हाला ना अशा पॉईंटमध्ये ना थोडंसं विचार करताना फक्त कन्सेप्च्युअली लक्षात ठेवायचं आहे. आता राष्ट्रपती राजवट म्हटल्यानंतर आपल्या राज्यघटनेमध्ये 2 महत्त्वाचे आर्टिकल्स येतात. एक येतं आर्टिकल 356 आणि दुसरं आर्टिकल येतं 365. ज्यांना ही 2 आर्टिकल फक्त राष्ट्रपती राजवट म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येतात ना, त्यांना कशा प्रकारे प्रश्न विचारू द्या ते सोडवता येतो. राज्यघटनेतलं आर्टिकल जे 356 आहे तर त्या 356 नुसार असं सांगितलंय, समजा घटनात्मक तरतुदीनुसार एखाद्या राज्याचं राज्य सरकार काम करत नाही अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली आणि अशी जेव्हा खात्री त्या राष्ट्रपतीला राष्ट्रपतीची खात्री पटली, तर कलम 356 त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार आहे. तर हे लक्षात ठेवा. विशेष म्हणजे तो राज्यपालाच्या अहवालानुसार सुद्धा राष्ट्रपती कृती करू शकतो.
दुसरं आहे 365 मध्ये, म्हणजे हे काही घटनात्मक तरतुदीनुसार काम करत नसेल तर. दुसरं 365 कलमांमध्ये अशी तरतूद आहे ते म्हणजे ज्यावेळी केंद्राने एखादा आदेश दिला आणि त्या आदेशाचं पालन करण्यामध्ये एखादं राज्य सरकार असमर्थ ठरत असेल तेव्हा घटनेतील तरतुदीनुसार राज्याचं सरकार काम करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असा निष्कर्ष राष्ट्रपतींना काढणं योग्य ठरेल आणि त्यानुसार 365 नुसार त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल. म्हणजे दोन गोष्टी आहेत. पहिला आहे घटनात्मक तरतुदीनुसार म्हटलं आर्टिकल 356, आणि ज्यावेळी केंद्राने दिलेल्या आदेशाचं पालन करण्यासाठी एखादा राज्य सरकार असमर्थ ठरत असेल तर त्या ठिकाणी 365 नुसार. आता या दोन पॉईंट नुसार जर तुम्ही बघितलं तर सेंटेन्स बी जे बघितलं, जर राज्यघटनेतील तरतुदींप्रमाणे राज्य शासन काम करत नसेल म्हणजे 356 आर्टिकल नुसार ते येते, त्यामुळे हे सेंटेन्स बरोबर आहे. जर केंद्राने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यास राज्य सरकार असमर्थ असेल म्हणजे राज्यघटनेचं कलम 365 नुसार सी पण सेंटेन्स बरोबर आहे. आणि याचं उत्तर जर बघितलं तर पर्याय क्रमांक बी मध्ये बी आणि सी आहे, त्यामुळे हे उत्तर येतं. तर अशा टाईपचं राष्ट्रपती राजवट म्हटल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट बघू शकता. आता त्यांनी ए सेंटेन्स का चुकीचं आहे बघा, तर जेव्हा राज्य शासनाद्वारे मांडलेले विधेयक राज्य विधिमंडळाचे नामंजूर होते, सॉरी हे चुकीचं आहे, त्यामुळे ए चुकीचं आहे. असं जर तुम्ही टॅकल करायला गेला तर पहिला ऑप्शन गेला, तिसरा ऑप्शन गेला आणि चौथा ऑप्शन गेला, राहिला कुठला दुसरा ऑप्शन बी आणि सी बरोबर. असंही तुम्ही टॅकल करू शकता, परंतु कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. राष्ट्रपती राजवट म्हटल्यानंतर दोन आर्टिकल लक्षात ठेवायचे, 356 आणि 365. आता प्रश्न असा आहे, राष्ट्रपती राजवट लागू केल्याची घोषणा, आता प्रश्न असा आहे की राष्ट्रपती राजवट लागू केल्याची घोषणा केल्यापासून किती महिन्याच्या कालावधीत संसदेच्या दोन्ही गृहांनी त्याला मान्यता दिली पाहिजे, तर ते आहे 2 महिने. आणि हीच तरतूद जर तुम्ही बघितली 2 महिन्याच्या आत ना त्याला संसदेच्या दोन्ही गृहांनी मान्यता दिली पाहिजे राष्ट्रपती राजवट लावल्यानंतर. जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते तेव्हा किती महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली पाहिजे, तर तिथं आहे 1 महिना. राष्ट्रीय आणीबाणीच्या बाबतीत 1 महिना आणि राष्ट्रपती राजवटीच्या बाबतीत 2 महिने. ओके. दुसरं म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्याला मान्यता दिली राष्ट्रपती राजवटीला, तर राष्ट्रपती राजवट किती महिन्यासाठी लागू राहते, तर ती 6 महिन्यासाठी लागू राहते. एकदा संसदेच्या दोन्ही सभागृहांनी राष्ट्रपती राजवटीला मान्यता दिली तर ती 6 महिन्यासाठी लागू राहते. दर 6 महिन्यांनी संसदेची मान्यता घ्यायची आणि ती तुम्ही वाढवू शकता. असं तुम्ही कितीपर्यंत वाढवू शकता, जवळजवळ 3 वर्षापर्यंत वाढवू शकता. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. राष्ट्रपती राजवट ही ना तुम्ही परत परत किती वेळासाठी वाढवू शकता, तर दर 6 महिन्यांनी संस्थेची मान्यता घ्यायची तर 3 वर्षासाठी वाढवू शकता. राष्ट्रीय आणीबाणी किती वर्षापर्यंत वाढवू शकतात अशा प्रकारे, तर ती अनिश्चित काळासाठी वाढवली जाऊ शकते, तेवढा अधिकार त्यांना आहे. आता दुसरा पॉइंट, राष्ट्रपती राजवट आणि राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या घोषणास किंवा ती राजवट पुढे न्यायची आहे आपल्याला, ती चालू ठेवायची आहे असा जो ठराव आहे संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये कसा मंजूर झाला पाहिजे, तर तो साध्या बहुमतानं मंजूर झाला पाहिजे. म्हणजे राष्ट्रपती राजवट समजा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आणि ती पुढे चालू ठेवायची आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये ते मंजूर करायचं आहे, तर ते काय विशेष बहुमताने मंजूर करण्याची गरज नाही, साध्या बहुमतानं सुद्धा ते मंजूर केलं जातं आणि त्याच बहुमतानं मंजूर करणं गरजेचं आहे. परंतु राष्ट्रीय आणीबाणीच्या बाबतीमध्ये विशेष बहुमताची अट टाकलेली. हे एवढे चेंजेस आहेत, हा पॉईंट नक्की ध्यानात घ्या. पुढचा प्रश्न आहे की अचूक जोडी कोणती, म्हणजे बरोबर जोडी कोणती. अचूक देणं म्हणजे बरोबर असणं, आणि ह्याच्यामध्ये आर्टिकल दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार विचारलेलं आहे. बरोबर. आता कलम 79 लोकसभेची रचना असं दिलेलं आहे, तर आहे का, सॉरी हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे, तर कलम 79 मध्ये काय आहे, तर संसदेची संरचना आहे, संसदेची रचना. आता तुम्हाला कलम 79, 80 आणि 81 हे कसं लक्षात ठेवायचं, स र ला. स म्हणजे संसदेची रचना, र म्हणजे राज्यसभा रचना 80 आणि ला म्हणजे लोकसभेची रचना 81. स र ला 79, 80, 81 कलम लक्षात ठेवायचं. त्यामुळं लोकसभेची रचना म्हटल्यानंतर हे आर्टिकल 81 यायला हवं, 79 नाही, त्यामुळे पहिलं सेंटेन्स चुकीचं ठरतं. त्यानंतर तुम्ही तिसरं बघा, कलम 99 दिले ना, आर्टिकल 99 संसद सचिवालय. तर संसद सचिवालयासाठी आर्टिकल 99 नाही, आर्टिकल 98 आहे. आर्टिकल किती आहे, 98 आहे. 99 मध्ये काय दिलेलं आहे, तर सदस्यांची शपथ आणि वचनबद्धता याच्या संदर्भामध्ये. त्यानंतर हे सुद्धा सेंटेन्स चुकीचं ठरते, कारण संसद सचिवालय 98 पाहिजे होतं, तर ते 99 दिले.
त्यानंतर आर्टिकल 85 दिलेलं आहे. आर्टिकल 85 सदस्यांची अपात्रता असं दिले, संसद सदस्यांची अपात्रता, तर ते येऊ शकत नाहीये. संसदेचं अधिवेशन तहकूब किंवा विसर्जन करण्यासाठी असलेलं 85 आहे. अपात्रतेच्या रिलेटेड किंवा अहर्तेच्या रिलेटेड त्यांचं 84. आता तुम्हाला 84 कलम दिले संसद सदस्याची पात्रता, तर 84 कलमामध्ये संसद सदस्याची पात्रता दिलेली आहे, तर ते हे सेंटेन्स बरोबर आहे. त्यामुळं लोकसभेची संरचना म्हणलं आर्टिकल 81, संसद सचिवालय 98. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हा एक प्रश्न आहे. तर या लेसनमध्ये आपण एवढंच कव्हर करतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. बऱ्याच गोष्टीवर आपण डिस्कशन केलेलं आहे. अशीच ही सिरीज दररोज थोडे थोडे प्रश्न घेऊन आपण ती कंटिन्यू करणार आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील.